पशुवैद्यकीय दवाखाना बंद असल्याने महागड्या म्हैशीचा मृत्यू। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील क्षेत्रातील धारणी तालुक्यातील राणीगाव गट ग्रामपंचायत गोलाई गावातील सरकारी पशुवैद्यकीय व्यवस्थेच्या स्थितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। धारणी आणि चिखलदरा परिसरातील जिल्हा परिषदेचे अनेक पशुवैद्यकीय दवाखाने असतानाही त्यापैकी बहुतांश दवाखाने नियमितपणे सुरू राहत नसल्याची तक्रार समोर आली आहे। आरोप आहे की सुसरदा, धुळघाट यासह अनेक पशुवैद्यकीय दवाखाने आठवड्यातून केवळ एक दिवस सुरू असतात। यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने पशुपालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे आणि अशीच एक घटना गोलाई गावात समोर आलेली आहे। गावातील पशुपालक शेख समीर शेख वजीर यांच्या महागड्या मुर्हा जातीच्या म्हैशीची सुमारे 8 दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली। तिची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांचे भाऊ आणि शेख समीर यांनी धुळघाट येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टरांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र अनेक दिवस डॉक्टर उपचारासाठी पोहोचले नसल्याने महागड्या म्हैशीचा मृत्यू झाला। हताश झालेल्या शेख समीर यांनी डॉक्टरांना विनंती केली। अखेर म्हैशीचा मृत्यू झाल्यानंतरच डॉक्टर घटनास्थळी पोहोचले, मात्र म्हैशीचे शवविच्छेदन करण्यास मनाई केली आणि डॉक्टर साहेब आल्या पावलांनी परत गेले। पशुपालकांच्या म्हणण्यानुसार धुळघाट रेल्वे येथील पशुवैद्यकीय दवाखाना अनेकदा बंद राहत असल्याचा आरोप आहे। पावसाळा सुरू झाल्यानंतर पशु आजारी पडण्याचे प्रमाण वाढते। अशा परिस्थितीत पशुवैद्यकीय दवाखाने बंद राहणे ही गंभीर चिंतेची बाब आहे। सुसरदा आणि धुळघाट याशिवाय धारणी आणि चिखलदरा परिसरातील इतर अनेक पशुवैद्यकीय दवाखाने नियमितपणे सुरू राहत नसल्याची तक्रार आहे। या परिसरात पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। येथे दूध उत्पन्नात मेळघाटाचा मोठा वाटा असतो, त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखाने नियमितपणे उपलब्ध असणे पशुपालकांसाठी अत्यंत आवश्यक आहे। सरकारी वेतन घेऊन डॉक्टर साहेब मात्र गावात खासगी प्रॅक्टिस करतात असा आरोप आहे। पशुपालकांनी हा आरोप केला आहे की काही पशुवैद्यकीय डॉक्टर आणि इतर कर्मचारी सरकारी सेवेत असतानाही त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी नियमितपणे उपस्थित राहत नाहीत। काही कर्मचारी सरकारी वेतन घेत असून आपल्या गावात राहून खासगी प्रॅक्टिस करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। महागड्या जातीच्या म्हैशींच्या मृत्यूमुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झालेलं आहे। डॉक्टरांच्या कथित गैरहजेरीमुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने म्हैशीचा मृत्यू झाल्याची चौकशी करून पीडित पशुपालकाला योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी पशुपालकांनी केली आहे। जिल्हा परिषद अमरावतीच्या पशुसंवर्धन विभागाने धुळघाट, सुसरदा यासह बंद अथवा अनियमितपणे सुरू असलेल्या इतर पशुवैद्यकीय दवाखान्यांची चौकशी करावी आणि दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। आता शासनाकडून काय उपाययोजना होणार का याकडे मेळघाटमधील दुग्ध व्यवसाय करणारे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। जिल्हा प्रतिनिधी कैलास वाघ।